मंडळी, तुम्ही कधी आप्पे पात्रामध्ये केळी ठेवून एवढा महागडा आणि इतका भन्नाट चवीचा पदार्थ कधी बनवला आहे का? कधीच बनवला नसेल. चला तुम्हाला सांगते, बनवायला अतिशय सोपा आहे. मोजक्या साहित्यात होतो. अगदी 10 रुपयात म्हटलं ना तरी सुद्धा हा पदार्थ तयारच होतो. तर जास्त अजिबात याला खर्च लागत नाही, पण महागड्या एखाद्या डिशला सुद्धा मागं सोडेल इतका भारी होतो. तर ह्या दोन्ही केळी आपण इथे सालं काढून घेतलेली आहेत. आता पिकलेली केळी आहेत, त्यामुळे आपल्याला सालं काढणं अगदी सोपं जातं. तर पहा, इथे 1-1 इंचावरती आपल्याला अशा स्वरूपाचे याचे काप तयार करून घ्यायचे आहे. अगदी 1-1 इंचावरतीच घ्यायचे आहे बरं का, बरोबर घ्यायचे आहे. तुम्हाला दोन्ही केळीचे सोबत जमले नाही तर तुम्ही सिंगल काप तयार करून घेऊ शकता. अशा पद्धतीने हे सर्व काप जे आहेत ते आपण तयार करून घेतले. आता केळीचे काप तयार करून नेमकं काय बनवणार आहोत ना, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच. पण मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मलाही तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच मला समजेल की आपला व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला. चला, रेसिपीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून लगेच सांगते. गॅस चालू केला आणि अगदी थोडं तूप घालून घेतलं. 1 चमचा तुपामध्येच ही रेसिपी तयार होते. जर तुम्ही आप्पे पात्रामध्ये रेसिपी बनवणार असाल तर, जर तुम्ही वेगळ्या भांड्यात बनवणार असाल तर थोडंफार तूप एक्स्ट्रा लागू शकतं. पण आप्पे पात्रामध्ये ना, कमीत कमी तेल, कमीत कमी तुपामध्ये होणारे पदार्थ म्हणजे आप्पे पात्र आहे. त्यामुळेच यामध्ये अगदी 1 चमचा सगळीकडे तूप टाकून पसरवून मेल्ट झाल्याच्या नंतर थोडंसं आप्पे पात्राला हलवून घेतलं म्हणजे काय होतं, सगळीकडून लागतं. त्यानंतर आता त्याच तुपावरती जे आपण तयार करून घेतलेले काप आहेत ना, ते असे उभे ठेवायचे आहे. पहा, एकही काप कुठेही तुम्हाला आडवा ठेवायचा नाही. जरी तो पडला तरी तुम्हाला तो उभाच ठेवायचा आहे. तेव्हा कुठे तुमची रेसिपी अगदी परफेक्ट आणि जसं सांगितल्याप्रमाणे महागडा पदार्थ जो की परफेक्ट तयार होईल, त्यासाठी तुम्हाला अगदी अशाच पद्धतीने केळीला ठेवायचं आहे. त्यानंतर आता यावरती आपण पाहू शकता, सगळीकडे एकसारखे ठेवून घेतले होते. 2 मिनटं लागलेली आहेत एक बाजू शेकण्यासाठी. तर किती सुंदर आणि सुरेख कलर आलेला आहे तो तुम्हाला दिसतच असेल. आता एवढा सुरेख कलर आल्यानंतर हा पदार्थ किती चविष्ट होणार आहे हे तर तुमच्या लक्षातच आलं असेल. तर हा पदार्थ बनवायला अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे. तुम्हाला कुठेही जास्तीचं साहित्य किंवा बाहेरून आणण्याची गरज नाही. घरात असणाऱ्या अवेलेबल साहित्यापासून तसंच 2 केळींपासून आपण हा पदार्थ बनवू शकतो. त्याचबरोबर हा पदार्थ उपवासाला देखील चालतो. आता दुसऱ्या बाजूवरती देखील आपण अशा पद्धतीने ह्या संपूर्ण केळी ज्या आहेत ना, ते पलटवून घेतलेले आहे. म्हणजे काय होईल की दुसऱ्या बाजूने सुद्धा त्या छान अशा शेकल्या जातील. आता ह्या संपूर्ण केळी ज्या आहेत ना, जशा मध्ये 3 केळी पहा, मध्यभागी एकदम छान गोल्डन कलर आलाय, तसाच कलर आपल्याला सगळीकडून आणायचा आहे. तर पहा, मस्त असा कलर आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता पुन्हा एकदा मी पलटी करून घेत आहे आणि ह्या बाजूला खालच्या बाजू करत आहे. तर पहा, मध्यभागी गॅसची आच जास्त लागते, त्यामुळे थोडासा डार्क कलर येतो. पण गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम नॉर्मल आहे, त्यामुळे ना ते करपलेला मात्र पदार्थ नाही, फक्त त्याला छान असं शायनी आणि डार्क कलर आलेला असतो. जसं की साईडने मीडियम गॅसची हाय जे आहे ते साईडने जास्त लागत नाही. तर पहा, सुरेख असा कलर आपल्या पदार्थाला आलेला आहे. आता इथेच एक ट्विस्ट येतो. तर यावरती काय करायचे, बारीक केलेली वेलची पावडर थोडी भुरभुरून घ्यायची. तर पहा, अगदी सगळीकडून अशा पद्धतीने भुरभुरून घेतली. 1 चिमूट वेलची पावडर आपल्याला इथे लागलेली आहे. त्यानंतर चिमूटभर साखर घ्यायची. सगळ्या जे काप आहेत त्याच्यावरती थोडी अशी सोडून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, साखर खालीच पाडू नका. खाली पडली तरी चालतंय, पण वरती सुद्धा ठेवायची आहे. म्हणजे काय होतं, ती मेल्ट होते. खाली पडलेलीचं कॅरमल होऊन खालच्या साईडला लागतं, वरची जी आहे ते वरून त्याचा गोडवा केळीमध्ये उतरतो आणि मग आणखीन पदार्थ लज्जतदार तयार होतो. आता इथे येतो ट्विस्ट. झाकण ठेवायचं. 2 मिनिटे झाकण ठेवलं. गॅस मीडियम एकदम लो ठेवायचा. अजिबात हाय हीटवरती हा पदार्थ करायला जाऊ नका किंवा नॉर्मलसुद्धा ठेवू नका. एकदम लो फ्लेमवरती करायचं. खाली साखर कॅरमल होऊन गेल्यानंतर खालतून केळीला कलर आलेला पाहू शकता. आता हा पदार्थ टेस्टला, चवीला अप्रतिम, 1 नंबर असा लागतो.
तुम्ही नक्की बनवा. बनवायला जितका सोपा आहे ना, तितकाच तो चवीला अप्रतिम लागतो. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. बनवायला सोपी आहे, कमीत कमी साहित्यात तयार होते, खायला अप्रतिम चवीची होते. मुलांना बनवून देऊ शकता. तुम्हाला काहीतरी असं गोड खायची इच्छा झाली असेल तर तुम्हाला बनवून खाऊ शकता. किंवा एखादा उपवास आहे, तीच केळी, बोरिंग फळं खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी ट्विस्ट देऊन ही रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता. तुमचा उपवास आहे असं तुम्हाला वाटणार नाही. ही रेसिपी इतकं मस्त स्वीट रेसिपीचं तुम्हाला फील देईल की तुम्हाला आज उपवास पकडला होता हे सुद्धा जाणवणार नाही. तर मस्त असे आपले काक भाजून झालेले आहेत. तर चला, स्वीटसाठी आपण साखर तर घालून घेतलीच होती. पदार्थ जवळून दाखवते एकदम, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला पदार्थ कसा झालेला आहे. अहो, एक नंबर असा आपला हा केळीच्या कापाचा पदार्थ झालेला आहे. याला म्हणतात बनाना काप. तुमच्या इकडे या पदार्थाला काय म्हणतात किंवा तुम्ही पहिल्यांदा जर पाहता असाल ना तर कमेंट करून सांगा. किंवा या अगोदर कधी बनवला असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करू शकता. जसं एखाद्याची फरमाईश असेल की आमची रेसिपीसुद्धा तुमच्या चॅनलवरती एक सिक्रेट रेसिपी आहे आणि तुम्ही बनवा आणि दाखवा, ते सुद्धा आपण करतो. त्यामुळे तुम्ही फक्त कमेंटमध्ये एखाद्या रेसिपीची डिमांड ठेवू शकता. तर चला, मस्त असे केळीचे काप तयार आहेत. तुमची रेसिपीची डिमांड असेल तर जरूर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. चला, भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा. तसंच तुम्ही आपला इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.